नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे रिस्क मॅनेजमेंट कसं करायचं। त्यामध्ये पहिला आहे हेल्थ इन्शुरन्स। आपण जे काही इमर्जन्सी फंड तयार केलेला आहे त्याला प्रोटेक्शन करण्यासाठी आपल्याकडे हेल्थ इन्शुरन्स असणं खूप गरजेचं आहे। नाहीतर काय होईल, एखादी मेडिकल इमर्जन्सी येईल आणि आपण केलेला सर्व सेव्ह पैसा हॉस्पिटलमध्ये जाईल। त्यामुळे आपल्याकडे हेल्थ इन्शुरन्स असणं खूप गरजेचं आहे। मी तुम्हाला एक रिअल कहाणी सांगणार आहे। माझ्याकडे एक कस्टमर आले होते घर विकण्यासाठी। मी जाऊन घर पाहिलं, छान होता, सर्व घर व्यवस्थित होतं। म्हटलं सर, विकण्याचं कारण काय? तर त्यांनी सांगितलं की मी गाडीवरनं जात होतो आणि गाडीवरनं पडलो, त्यामुळे माझ्या डोक्याला कवटीला मार लागला आणि साधारण 15 लाख रुपये खर्च आला आणि माझी जी काही सेव्हिंग होती, इन्व्हेस्टमेंट होते, गोल्ड होते, ते सर्व विकावं लागलं। ते विकून सुद्धा पैसे मला कमी पडत आहेत, म्हणून मी घर विकत आहे। मग त्यांनी सांगितलं की हेच जर मी अगोदर हेल्थ इन्शुरन्स घेतलं असतं तर ही वेळ आली नसती। आणि आज त्यांना हेल्थ इन्शुरन्स घ्यायची इच्छा आहे, पण कुठलीही कंपनी मेडिकल हिस्ट्रीमुळे त्यांना इन्शुरन्स देत नाही। सांगण्याचं तात्पर्य एवढंच मित्रांनो, हेल्थ इन्शुरन्स वेळेत घेणं खूप गरजेचं आहे। नाहीतर आपण जे काही कमवलेला पैसा आहे मेहनतीनं, ते सर्व एका क्षणात निघून जाईल। त्यामुळे फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये हेल्थ इन्शुरन्स घेणं खूप गरजेचं आहे। तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स आहे का नाही, कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू।